कोंढवा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहितेचे कलम 64-77 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल सायंकाळी 7:30च्या सुमारास निर्भया वय वर्ष 22 ह्या कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या। तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि आपलं बँकेचं पार्सल आलेलं आहे, आपल्याला द्यायचं आहे असं म्हणून त्यांना बेल वाजवली आणि माझ्याकडे पेन नाहीये, मी पेन विसरलो, कृपया आपण पोच द्या, रिसीट द्या असं सांगितल्यावरून निर्भया हे आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेले असता इमिजिएटली त्यानं घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला आणि सदरचा अत्याचाराचा प्रकार घडला। त्याचा तपास चालू आहे। सर, काय त्यांनी आरोपीने मुलीच्या पाठीवरती सेल्फी काढलाय, तिच्या टेक्स्ट लिहून ठेवलाय, त्याच्याबद्दल नेमकी काय माहिती? मी पुन्हा येईन असं त्यांना म्हटलंय। नेमका हा सगळा प्रकार काय? या बाबतीत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे। त्या ठिकाणी आयकार बोलवण्यात आली होती, फोरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आलेले होते, त्याचबरोबर निर्भयाचा मोबाईलही आम्ही तपासलेला आहे। आपण म्हणता त्याप्रमाणे त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे ज्यामध्ये आरोपीनं लिहिलेलं आहे की मी पुन्हा येईल आणि जर ही घटना सांगितली, लीक केली तर मी सदरचा फोटो व्हायरल करेल। सध्याची तुर्तास परिस्थिती काय? कोंढवा पोलीस स्टेशनला भारतीय त्यांनी सेल्फी काढला घरात घुसला आणि त्याने तिच्या तोंडावर स्प्रे देखील मारला अशी देखील माहिती आहे। या बाबतीत निर्भया ह्या 7:30 नंतर शुद्धीवर नसल्यामुळं त्या बाबतीत त्या निश्चित सांगू शकल्या नाहीत, परंतु फोरेन्सिक एक्सपर्ट्स यांच्याकडून आम्ही त्या ठिकाणी कोणता स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापरलं जेणेकरून त्या बेशुद्ध पडल्या याबाबत विश्लेषणांती ठोस माहिती आपल्याला किंवा याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे। मोबाईलमध्ये जे फोटो डाटा मिळालेला आहे त्याचंही विश्लेषण चालू आहे। आमची जवळपास 10 पथकं आरोपीच्या मागावरती आहे। निश्चितपणे आम्ही आरोपीला लवकरच अटक करून वस्तुस्थिती आपल्यापुढे मांडू।